मिनिट थांबा घ्यायला चला खाली चला खाली या ठीक आहे 2 मिनिट फोटो काढा फोटो असे 2 सर ग्रामीण साहित्य संमेलन आज काय सांगितलं काय नाही साहित्याची नितांत समाजाला गरज आहे पुस्तक आणि आपलं नातं कधीच निघू शकत थोडं वाचन संस्कृती आपली लोक होत चाललेली आहे संमेलन घेतल्यामुळे थोडंसं वातावरण तयार होतं आणि ऐकलं पाहिजे बघा तुम्हाला वक्ता व्हायचे आहे अगोदर ऐकलं पाहिजे जो ऐकतो ना तोच वक्ता होऊ शकतो आणि ऐकून घ्यायची सवय सगळ्या लोकांनी घेतली आमच्यापासून आम्ही जी लोकांचं ऐकून घेतलं असेल मला माहिती आहे म्हणल्यावर मजा येते त्यांचं काय म्हणणं आहे पूर्ण ऐकून घेतलं की संमेलनामध्ये ऐकून घ्यायची सवय लागली पाहिजे आणि आता आपल्याला ह्या पॅटर्नमध्ये देखील बदललं पाहिजे पूर्वी जसं 3 तासाचा पिक्चर 2 तास 50 ओव्हरचा गेम 20 तास आता संमेलनामध्ये असो किंवा व्याख्यानमालेमध्ये त्यांनी देखील 20 मिनिटामध्ये किती प्रमुख वक्ता असला तर 20 मिनिटामध्ये आपल्याला मत मागलं आता बसायची जास्त कॅपॅसिटी लोकांची राहिली त्याच्यामध्ये हा बदल झाला पाहिजे आणि संमेलनामध्ये सगळ्या विषयाला न्याय भेटला पाहिजे शेतीला भेटला पाहिजे राजकारणाला भेटला पाहिजे समाजाला दिशा भेटली पाहिजे कसं करायचं ते मिळालं पाहिजे सर शिर्डी येथे अधिवेशन झालं तुमचं तर काय ठरलं अधिवेशन शिर्डीमध्ये अधिवेशनामध्ये की आपल्याला पक्ष संघटना कशी मजबूत करायची चांगल्या लोकांना सपोर्ट केला पाहिजे कार्यकर्त्याला बळ दिलं पाहिजे अशा प्रकारची बांधणी कशी करायची पक्षाची आणि आता जे काही मंत्रिपदं वगैरे दिलेले त्या पद्धतीने दिलेले आपण बीडचे पालकमंत्री अजितदादा झालेत काय सांगतो आता आज तिथं दुसरा पर्याय नाही म्हणून दादाला दिले आणि सगळं व्यवस्थित होऊन जाईल सर एक मराठी भाषा जगली पाहिजे याकरता सध्या गावखेड्यात संमेलन होत आहे मात्र आपल्यासारख्या जाणकार राजकीय व्यक्तींचे सहकार्य तुरळकच लाभत आहे त्याबद्दल काय सांगा बोललेलं की येतात लोकांना आज काळेसाहेब येणार त्यांनाही दुसरं अचानक काम आहे आम्ही आलो म्हणजे आमचं लक्ष आहेच आणि हे कसं आहे मराठीबद्दल आम्हाला याद त्याला आपण आता दर्जा दिला म्हणजे लक्ष नाही असं कसं साहेब आपण भाषणामध्ये आपण लाडक्या बहीण योजनेचा संदर्भ दिला लाडक्या बहिणींनी आपल्याला भरघोस मतदान देऊन सरकारमध्ये परिश्रम बसवले पण 2100 रुपयाचा हप्ता कधीपर्यंत येणार त्यांना प्रतीक्षा आहे देणार जरा गडबड करू आम्ही नाही महिलांचं म्हणणं बहिणीचा काही तक्रार नाही आम्ही बहिणी बघून घेऊ आणि सरकारने देवेंद्र फडणवीसनी जे पात्र महिला आहेत कसं झालं त्याच्यामध्ये पात्र म्हणजे कोणत्या की काही ठिकाणी इन्कम टॅक्स भरते किंवा 2 लाखाच्या वरचं उत्पन्न आहे अशा लोकांना बाजूला काढून कमी करायचे किंवा त्याला ब्रेक द्यायचे म्हणून आहे आमच्या काही लक्षात असं आलं आहे की 2 ठिकाणी काही लोक त्याचा बेनिफिट घेऊ पण असं कुठं घडतं आहे का किंवा ज्याला 2 लाखाच्या वरचं उत्पन्न आहे त्याचा ऊस चाला आहे त्यांच्या घरात ऊसाचे उत्पन्न आहे त्या लोकांनी घेऊन असं विरोधकाकडून असंही बोलल्या जातं मग 7 महिने या सरकारला लक्षात आलं नाही का ह्या नाही लोक योजना करायची होती योजना करत असताना सगळ्याच गोष्टी 100% बरोबर होत्याल का झाल्यावर काही गोष्टी कानावर आल्या त्याच्यामुळे काही दुरुस्ती करायचं आपलं काम चालू साहेब स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागत आहेत स्वबळावर लढणार का काय तयारी आहे राष्ट्रवादी तयारी तशी नाही आम्ही महायुतीचं सरकार अगोदर महायुती म्हणून प्रयत्न करतो शेवटी जर तिथल्या स्थानिकच्या लोकांनी म्हणले किंवा आम्हाला असं लढायचं तेव्हा विचार करू आज बोलून काय फायदा आज आपली माहिती आहे माहितीप्रमाणेच काम करावं चव्हाण साहेब तर स्वतंत्र तयारी करतात भाजप चव्हाण पक्ष आम्हालाही वाटतं आम्ही म्हणलो ना बरोबर कामाला लागा म्हणजे काही लगेच भांडणंच करायचं तसं नाही आहे पक्ष त्यांचा वाढवायचा त्यांचं काम आहे आमचा पक्ष वाढवायचा आम्हाला काम आहे आमच्या कार्यकर्त्याला आम्ही बळ देणारच ते जास्तीचं पक्ष वाढवायचं काम जास्तीने करावंच लागेल ना आपल्याला आज तो निर्णय होऊ शकत नाही महायुतीमध्ये आहोत आपल्याला येणारा माणूस कोण आहे सत्ता आणायची असेल तर अगोदर इलेक्टिव्ह विरोध बघितली माझ्याकडे नसला तर मी सांगायला पाहिजे की नाही तुमच्याकडे आणि तुमचा माझ्याकडे असेल तुम्ही सांगायला पाहिजे तुमचा द्या असं केलं तर सरकार येऊ शकते आणि सत्ता येऊ शकते कार्यकर्त्यांचं असं काम करावं की ह्याच्याशिवाय पर्याय नाही असं काम केलं की कार्यकर्ता तयार होतात लोक त्याच्या मागे धनंजय मुंडे यांच्याबद्दल त्यांना पालकमंत्रीपद मिळालं नाही
नेत्यांनी हो हो नाही घ्यायचं ते मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं, दादानी सांगितलं. आता ह्या दोन नेत्यांनी बोलल्यावर आम्ही बोलल्यावर बरं दिसत नाही, तरी पण होऊ द्या म्हणजे ह्याच्यात शहानिशा होऊ द्या. CID चौकशी चालू आहे, 2-3 कमी ह्याच्याकडून चौकशी चालू आहे. जर काही तसं आढळून आलं तर त्यांनी ॲक्शन घेऊ म्हणून सांगितलं. सहकार मंत्री म्हणून नांदेड जिल्ह्याला प्राधान्य राहील का तुमचे? बघा हा मग मराठवाड्यालाच हो, अगोदर तर महाराष्ट्राला संधी एवढी मोठी आली आपल्याला, इकडे मिळत नव्हतं, दादाने दिले आहे. आता मी म्हणलो तुम्हाला आता भाषण करताना द्यायला मी तयार आहो, तुमच्या सोसायट्या जाग्यावर नाही. तुम्ही मेळावे घ्या, मला बोला, मिटिंग घ्या, डेऱ्या चालू. मग कार्यकर्त्यांना काय आव्हान करा? आव्हान हेच आहे, कार्यकर्त्यांनी बघा, लातूरमध्ये या, पश्चिम महाराष्ट्रात जा, पुण्याला जा, बारामतीला जा आणि जे चांगलं आहे ते बघा. आपल्या बाबतीत एकच सूत्र सांगितलं, संसार करताना मोठ्याकडे बघा, संसार त्याच्याकडे बघून प्रगती करावी आणि संसार करताना गरिबाकडे बघून करावी. आपल्याला प्रगती करायची तर बारामती, अकलूज, कोल्हापूरला जावं लागेल, लोणीला जावं लागेल, विखे पाटलाच्या संस्था बघावं लागत्या. आणि करताना खाल्ल्या माणसाकडे आपल्यापेक्षा गरीब कसा वागतोय, कमी पैशात संसार कसा भागतोय तसं वागावं. तिकडं दोन्ही पवारांचं वर्चस्व आहे बारामतीमध्ये. मग कुठल्या दृष्टिकोनातून बारामती? ते दोन नेते वेगवेगळे आहेत. मोठ्या पवारसाहेबाचं काम ते देश पातळीवरचं आहे, अजितदादाचं काम राज्य पातळीवरचं आहे. दोघाला एकत्र करून जमत नाही. ओके, धन्यवाद.